नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत कार्य आणि ऊर्जा इयत्ता 9वी. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण बघितलं की कार्य आणि ऊर्जा म्हणजे काय, त्याचप्रमाणे गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा म्हणजे काय, किंवा स्थितिज ऊर्जेचं रूपांतर कशा प्रकारे गतिज ऊर्जेमध्ये होतं, आणि दोन्ही ऊर्जेंची म्हणजे स्थितिज आणि गतिज ऊर्जेंची आपण एक्सप्रेशन बघितली. म्हणजेच पीई स्थितिज ऊर्जा बरोबर mgh आणि गतिज ऊर्जा के बरोबर हाफ mv². ही आपण दोन एक्सप्रेशन पाहिली. आता आपण इथे शेवटच्या सेशनमध्ये बघूया की कशा प्रकारे मुक्तपतन होतं आणि कोणत्याही पॉइंटचं आपण जर टोटल एनर्जी काढण्याचा प्रयत्न केला तर ती कशी सारखी असते. त्याचप्रमाणे आपण इथे बघणार आहोत शक्ती म्हणजे काय, शक्ती कशा प्रकारे काउंट केली जाते त्याविषयी या सेशनमध्ये पाहणार आहोत. ऊर्जा रूपांतरण बघा. ऊर्जेचे विविध प्रकार कोणते आहेत. ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. बघा, ऊर्जेचे विविध प्रकार कोणते आहेत तर रासायनिक ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे किंवा उष्णता ऊर्जा आहे, विद्युत चुंबकीय ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा. तर अशा बऱ्याच प्रकारचे ऊर्जेचे रूपांतर होत असतात. म्हणजे हे ऊर्जेचे विविध प्रकार आहेत. बघा, ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते किंवा जात असते. उदाहरणार्थ आपण विचार केला तर दिवाळीत फटाके जेव्हा उडवतो त्यावेळेला रासायनिक ऊर्जा जी आहे ती ध्वनी, प्रकाश व उष्णता या ऊर्जांमध्ये रूपांतरित होते. म्हणजेच एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होतं. इथे पहा, ऊर्जेचे रूपांतरण आपण बघतोय की विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेमध्ये कन्वर्ट होते, तीच इंजिन किंवा पंख्याच्या मार्फत यांत्रिक ऊर्जेमध्ये, आणि जनरेटरामार्फत यांत्रिक ऊर्जा परत एकदा म्हणजे जनरेटर मार्फत विद्युत ऊर्जेमध्ये होते. तापकामार्फत विद्युत ऊर्जा उष्णता ऊर्जामध्ये रूपांतरित होते, आणि उष्णता ऊर्जा तापयुग्मच्या मार्फत परत एकदा विद्युत ऊर्जेमध्ये, म्हणजे आपण जे थर्मल पॉवर कॉर्पोरेशन्स वगैरे बघतो त्याच्यामध्ये उष्णता ऊर्जेचं रूपांतर परत एकदा म्हणजे पाणी गरम करून वाफेच्या मार्फत टर्बाईन्स फिरून विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. त्यानंतर बघा, ध्वनिवर्धक ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर होतं विद्युत ऊर्जेचं, आणि ध्वनी ऊर्जेचं रूपांतर सूक्ष्मश्रवणी मार्फत परत एकदा विद्युत ऊर्जेमध्ये होतं आणि ते आपण ऐकू शकतो. विद्युत ऊर्जा दुय्यम घट वापरून रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. म्हणजे आपण बघितलेलं आहे सेल्स, आणि नंतर प्राथमिक घट वापरून परत एकदा रासायनिक ऊर्जेचं रूपांतर, ज्यासाठी आपण 8व्या इयत्तेत बघितलं होतं की कोरडा विद्युत घट सेल कसा चालतो, तर त्याचं रूपांतर परत एकदा विद्युत ऊर्जेमध्ये होतं. आता विद्युत ऊर्जेचं परत एकदा रूपांतर विद्युत दिव्यामार्फत प्रकाश ऊर्जेमध्ये होतं, आणि प्रकाशीय घट किंवा सौर घट म्हणजे सोलर पॅनलद्वारे त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. म्हणजेच विश्वातली एकूण ऊर्जा स्थिर राहते, कॉन्स्टंट राहते. एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होत असतं. म्हणजेच ही ऊर्जा कंझर्व्ह केलेली असते. आता आपण बघूया ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजेच एनर्जी कन्झर्वेशन लॉ. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं की एका प्रकारची ऊर्जा दुसऱ्या प्रकारामध्ये कन्वर्ट करता येते आणि दुसऱ्या प्रकारची ऊर्जा परत एकदा पहिल्या प्रकारामध्ये कन्वर्ट होते. म्हणजे टोटल जी ऊर्जा आहे, एकूण ऊर्जा जी आहे ती सदैव स्थिर राहते, म्हणजेच अक्षय्य राहते. यालाच ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजेच एनर्जी कन्झर्वेशन लॉ असं म्हटलं जातं. आता आपण बघूया फ्री फॉल, मुक्त पतन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की आंबा झाडावरून खाली जमिनीवर पडतो किंवा ऍपल जमिनीवर पडतं, ते आकाशात जात नाही. म्हणजे याचा अर्थ ऍपल किंवा आंबा एकदा झाडाच्या फांदीपासून तुटलं की गुरुत्वाकर्षणामुळे ते पृथ्वीच्या सेंटरकडे खेचलं जातं आणि त्याच्यात एक्सलरेशन निर्माण होऊन ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पडतं. यालाच मुक्त पतन किंवा फ्री फॉल असं म्हटलं जातं. बघा, एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पाणी जेव्हा उंचावरून डॅम मधून खाली पडतं त्यावेळेला ते पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येतं, म्हणजेच पृथ्वीच्या सेंटरकडे खेचलं जातं, ते आकाशात जात नाही. याचं कारण त्याच्यावर गुरुत्वीय बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असतं. उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात. म्हणजे ह्यालाच म्हणतात फ्री फॉल. आपण चेंडू हवेत उंच उडवला की बघा, आपलं मस्क्युलर फोर्स जोपर्यंत जास्त आहे गुरुत्वीय बलापेक्षा
तोपर्यंत तो चेंडू उंचावर जातो आणि एका ठराविक ठिकाणी गेल्यावर मस्क्युलर फोर्स म्हणजे आपण आपल्या स्नायूने लावलेलं बल आणि गुरुत्वीय बल हे जेव्हा इक्वल होतात तेव्हा तो चेंडू काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी तिथे थांबतो आणि परत एकदा त्याचं मार्गाक्रमण पृथ्वीच्या कडे म्हणजे पृथ्वीच्या सेंटरकडे होतं. हे कशामुळे होतं? तर गुरुत्वीय बलामुळे. याला फ्री फॉल असं म्हणतात. आता आपण बघा, एखाद्या वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे एवढ्या उंचीवरून खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरील गतीज व स्थितीज ऊर्जा याच्याबद्दल आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. आकृतीमध्ये बघा 3 पॉइंट्स आपल्याला दिसतात, ए, बी आणि सी. ए या पॉइंटवर वस्तू असेल तर त्याची जमिनीपासूनची उंची h आहे. ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर त्याचं विस्थापन x इतकं झालंय असं कन्सिडर करू. जर टोटल उंची सी पासून ए पर्यंतची h असेल आणि ए पासून बी पर्यंतचं विस्थापन x इतकं असेल तर बी पासून सी पर्यंतचं विस्थापन आपण h-x इतकं पकडू शकतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे समजा ए हा बिंदू जमिनीपासून h उंचीवर आहे आणि m वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत येते त्यावेळी ते किती अंतर विस्थापित करते? तर x इतकं. आणि सी हा बिंदू जमिनीवर आहे. सी बिंदू कुठे आहे? तर जमिनीवर. वस्तूची ए, बी व सी या बिंदूपाशी असणारी ऊर्जा आपण म्हणजे टोटल एनर्जी ह्या एक्सप्रेशनद्वारे बघणार आहोत. आता पहिलं बघूया आपण. ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभिक वेग 0 असणार, कारण आपण एखादी वस्तू जेव्हा हातामध्ये होल्ड करून ठेवतो तेव्हा तिचा सुरुवातीचा वेग म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. आता इथे के किती असणार आहे? तर हाफ इंटू mv². आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. आता इथे इनिशियल व्हेलॉसिटी आपण u पकडली म्हणून हाफ mu² हे त्याची के येणार. कुठे? तर ए या बिंदूपाशी. आता के बरोबर 0 असणार. याचं कारण इथे u 0 असणार आहे. याची सुरुवातीची व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग आपण 0 पकडतो. याचं कारण ती वस्तू आपण हातामध्ये पकडलेली आहे म्हणजे तिला कोणताही वेग नाहीये म्हणून के 0 झाली. आता तिथे आपण वस्तू नेऊन ठेवल्यानंतर किंवा हातात होल्ड केल्यानंतर त्याच्यामध्ये साठवलेली ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती असेल? तर mgh. आता एकूण ऊर्जा कॅल्क्युलेट करताना आपण दोन्ही ऊर्जांची बेरीज करणार म्हणजे के अधिक पी. के किती आहे? तर 0 अधिक पी किती आहे? तर mgh. म्हणजे एकूण ऊर्जा ए या ठिकाणी mgh इतकी असेल. आता आपण बी इथे बघूया. बी या बिंदूपाशी असताना म्हणजे वस्तू x अंतर पार करून ए पासून बी पाशी येते त्यावेळेला तिचा वेग आपण vb मानू म्हणजे तिथे ती आलेली आहे. u बरोबर 0, सुरुवातीचा वेग 0 आहे. s म्हणजे झालेलं विस्थापन आपण x इतका मानूया. a म्हणजे g होईल. याचं कारण पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे त्याच्यात एक्सलरेशन क्रिएट होईल त्या वस्तूमध्ये आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून a बरोबर g मानायचा. आता आपण न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम बघूया. v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. आता इथे सुरुवातीचा वेग 0 आहे म्हणून 0चा वर्ग u² 0 येईल आणि a म्हणजेच g आहे आणि s झालेलं विस्थापन x इतकं आहे म्हणजेच vb² म्हणजे b या ठिकाणी आले म्हणून त्याला आपण vb² म्हणूया इज इक्वल टू 2gx. आता ke बरोबर काय असणार? तर हाफ mv² आपला फॉर्म्युला आहे. इथे फक्त v च्या ठिकाणी आपण vb² टाकणार आहोत. आता vb² ची व्हॅल्यू किती आहे? तर 2gx म्हणजेच 2 कॅन्सल होईल आणि ke b या ठिकाणची गतिज ऊर्जा mgx इतकी होईल. आता बी या ठिकाणी वस्तूची जमिनीपासूनची उंची किती आहे? तर h-x. मग तिथे p किती असेल? कारण तिथे उंची किती असणार आहे? h-x. टोटल उंची h आहे, झालेले विस्थापन x आहे a पासून b पर्यंत आणि म्हणून ही उंची जी आहे b इथे ती h-x असेल. आपण ही व्हॅल्यू जर pe बरोबर mgh h च्या ठिकाणी त्याची उंची आपण h-x ठेवली तर mg इंटू ब्रॅकेट h-x होईल. आता इनर टर्म्सला मल्टिप्लाय केलं तर pe बरोबर mgh-mgx होईल. आता बी या ठिकाणी असलेली टोटल ऊर्जा, विद्यार्थी मित्रांनो बघा, टोटल ऊर्जा करताना आपण काय करतो? तर के आणि पी यांची बेरीज करतो. आता के किती आहे? कायनेटिक एनर्जी किती आहे? तर mgx आणि पी किती आहे? तर mgh-mgx. आता प्लस mgx आणि मायनस mgx कॅन्सल होईल आणि या ठिकाणी आपल्याला mgh मिळेल. म्हणजे टी बरोबर किती झाला? तर mgh. आता आपण तिसरं बघूया. सी या ठिकाणी. सी या ठिकाणी पोचल्यावर तिचा वेग किती होतो? तर vc. आपण जसं बघितलं होतं बी या ठिकाणी तिचा वेग vb होतोय तसाच सी या ठिकाणी तिचा वेग vc असणार आहे. इथे u बरोबर 0 असणार आहे. झालेलं विस्थापन जे आहे ए पासून सी पर्यंत त्याच्या हाईट इतकं होणार आहे म्हणजे h इतकं होणार आहे.
ए बरोबर जी असणार आहे. याचं कारण एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे एक्सलरेशन कशामुळे क्रिएट झालं तर ग्रॅव्हिटीमुळे, आणि म्हणून एच्या ठिकाणी आपण जी घेतो. परत एकदा गतिविषयक तिसरा नियम बघूया. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. आता यू म्हणजे शून्यचा वर्ग शून्य, व्हीसी वर्ग, व्हीसी वर्ग का तर सी या ठिकाणची व्हेलॉसिटी काढतोय म्हणून, एच्या ठिकाणी जी आणि झालेलं विस्थापन एच. आता इथे के किती असेल, कारण व्हीसी वर्गची व्हॅल्यू आलेली आहे 2gh, म्हणजे हाफ mvc स्क्वेअर हा फॉर्म्युला असणार आहे. आणि व्हीसी स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इथे टाकूया 2gh, म्हणजे हाफ m इंटू ब्रॅकेट 2gh. आता इथे 2 कॅन्सल करून के आली mgh. आता सी या बिंदूपाशी आपल्याला माहित आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर वस्तू पडत असेल तर तिथे तिची हाईट किती असेल विद्यार्थी मित्रांनो, 0. आणि म्हणून mgh हा फॉर्म्युला आपण इथे वापरला तर mg गुणिले 0 म्हणजेच 0 ही त्याची पी होणार आहे. आता टोटल एनर्जी सी या पॉइंट पाशी काढताना आपण दोन्हीही एनर्जीची बेरीज करणार आहोत, म्हणजेच के अधिक पीई, म्हणजेच mgh पी ची व्हॅल्यू आलेली आहे 0 आणि के ची व्हॅल्यू mgh, म्हणजेच 1 2 3 या समीकरणामध्ये म्हणजे ए पाशी, बी पाशी आणि सी या बिंदूपाशी त्या वस्तूची एकूण एनर्जी mgh इतकीच आली. म्हणजेच तिन्ही बिंदूपाशी ही ऊर्जा स्थिर राहिलेली आपल्याला दिसत आहे. विचार करा, तुम्ही ज्या गतीने एखादा जिना चढून जाऊ शकाल तेवढ्या गतीने तुमचे वडील जिना चढतील काय तर नाही, कारण त्यांची शक्ती आता कमी झालेली असेल. आपण इथे शक्तीचा उल्लेख करतोय कारण पुढल्या स्लाइडमध्ये आपण शक्ती म्हणजे काय ते बघणार आहोत. गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भरलं की मोटारीच्या साहाय्याने भरल्यावर पाणी पटापट भरू शकता तर आपल्याला माहित आहे. आपण बादलीने जर आपण टाकी भरण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल, त्यासाठी खूप एनर्जी वेस्ट होईल, म्हणजे आपली शक्ती वाया जाईल. आणि मोटार जी आहे ते आपण इलेक्ट्रिसिटीवर चालते आणि त्याच्यामुळे आपण एकदा विजेचं बटन दाबलं की पाणी भरभरा त्या टाकीमध्ये भरेल, म्हणजे इथे सुद्धा शक्तीचा उपयोग केलेला आहे. टेकडीवर जाण्यासाठी समजा चालत गेलं किंवा सायकलने गेलं किंवा मोटारीने गेलं तर यापैकी सर्वात जलद मार्ग कोणता तर आपल्याला माहित आहे मोटारीने गेल्यामुळे आपण फास्ट जाऊ शकतो, म्हणजे इथे जास्त शक्तीचं इंजिन वापरलेलं आहे. तिन्ही गोष्टींमध्ये एकाच प्रकारचं कार्य होतंय, म्हणजे चालत जाऊन टेकडीवर पोहोचणं. परंतु तिन्ही गोष्टींमध्ये जसे चालत गेल्यामुळे किंवा सायकल चालवल्यामुळे आपली शक्ती जी जाणार आहे ती कमी शक्ती आपल्याला मोटारने गेल्यामुळे लागणार आहे, कारण आपण त्या मोटारीत बसून जाणार, फक्त काही शक्ती वापरली जाईल ती मोटारीचं इंजिन वापरणार आहे. तर आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये बघूया शक्ती म्हणजे काय. पहा, शक्ती म्हणजेच पॉवर, कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण शक्तीत व्यक्त केले जाते. जसं आपण बघा, आपण 1-2 जिने चढलो की तरुण वयामध्ये थकत नाहीत, परंतु जर एजेड लोक असतील तर ते जेव्हा 1-2 जिने चढतात तेव्हा त्यांना खूप त्रास होतो. म्हणजेच कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण हे शक्तीत व्यक्त केलं जातं. म्हणजेच याची डेफिनेशन आपण देऊ शकतो की कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. मी आपल्याला सांगितलेलं आहे की भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये दर हा शब्द आला की त्याला टी ने डिवाइड करायचं असतं. म्हणजेच आपण बघा, डब्ल्यू हे कार्य टी या वेळेत होत असेल तर शक्ती बरोबर कार्यछेद काल म्हणजेच पी, शक्ती म्हणजे पॉवर म्हणून त्याचा सिम्बॉल पी आहे, बरोबर डब्ल्यू अपॉन टी. आता कार्याचे एसआय एकक काय आहे तर जूल, म्हणून शक्तीचे एकक जूल प्रति सेकंद आहे, यालाच वॅट असे म्हणतात. आता वॅट का तर आपल्याला माहित आहे स्वीडिश सायंटिस्ट जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि बरीचशी कामं या इंजिनामुळे सोप्या प्रमाणात किंवा जलद गतीने व्हायला लागली, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ या शक्तीला एकक वॅट असं देण्यात आलं. आता 1 वॅट म्हणजेच 1 जूल प्रति सेकंद. बघा, औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती या एककाचा वापर प्रचलित आहे. अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर. आता 1 अश्वशक्ती म्हणजेच किती तर 746 वॅट. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास हे आहे. आपण जे आपल्या घरी इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं त्याच्यामध्ये युनिट दिलेलं असतं, ते युनिट एक्सप्रेस कशामध्ये केलेलं असतं तर किलोवॅट तास म्हणजे किलोवॅट आर मध्ये त्याचं एक्सप्रेशन दिलेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, पहा तुमच्या स्क्रीनवर 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे केलेलं कार्य. ते आपण बघूया. 1 किलोवॅट आर म्हणजेच 1 किलोवॅट गुणिले 1 आर म्हणजे 1 तास. आता 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट तर 1000 वॅट.
1 आर म्हणजे त्याच्यामध्ये मिनिट 60 मिनिट आणि 60 प्रत्येक मिनिटाचे 60 सेकंद म्हणजे टोटल 3600. 60 गुणिले 60 3600 सेकंद होतात. या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 36 वर 1 2 3 4 5 म्हणजे 5 झिरो दिसत आहेत. म्हणजे 1 किलोवॅट आर बरोबर 3.6 हे प्रमाणित एकक झालं. 3.6 गुणिले 10⁶ जरी 0.5 दिसत असली तरी आपण बघा 3.6 घेतलाय म्हणजे आपण 36 ला 10 ने भागलंय आणि ते 10 बॅलन्स केलेत म्हणजे 3.6 गुणिले 10⁶ जूल म्हणजेच 1 किलोवॅट आर. घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही किलोवॅट आर या एककातच मोजली जाते. म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं जे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे त्याच्यावर किलोवॅट आर म्हणजेच 1 युनिट असं दिलेलं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनच्या अंती काय शिकलोय? कशा प्रकारे कोणत्याही पॉइंटला जेव्हा फ्री फॉल होत असतो त्यावेळेला ऊर्जा म्हणजे टोटल एनर्जी कशा प्रकारे सारखी राहते. त्याच्यानंतर आपण बघितलं की शक्ती म्हणजे काय. शक्तीचे एकक वॅट हे आहे. म्हणजे जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला म्हणून त्यांच्या सन्मानार्थ जूल प्रति सेकंदलाच वॅट असं म्हटलं जातं. तसेच आपल्या घरातील जे विद्युत बिल असतं ते किलोवॅट आर म्हणजेच युनिट मध्ये दिलेलं असतं. 1 वॅट म्हणजे 746 हॉर्स पॉवर मध्ये आपण 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट हे सुद्धा आपण या सेशनच्या मध्ये बघितलं. धन्यवाद.